नात्यांतील स्वार्थ. रसिकाच्या सासूबाई स्वयंपाकघरात येऊन अगदी रागात जेवणाची तयारी करू लागल्या. मागच्या अनेक वर्षांपासून स्वतः जेवण न बनवल्यामुळे त्यांना आता अशा कामांची सवय राहिली नव्हती. त्यामुळे त्यांची चिडचिड होत होती. म्हणून हाताला येईल ते भांडे आदळत आपटत कशीतरी जेवणाची तयारी त्या करत होत्या. रसिका घाबरलेल्या नजरेने एका कोपऱ्यात उभी राहून सासूबाईंकडे पाहत होती. शेवटी न राहून रसिका त्यांना म्हणाली, "आई, जेवण तयार आहे. मी सकाळीच उठून केलं आहे." रसिकाचे बोलणे ऐकताच तिच्या सासूला राग आला आणि त्या रागातच म्हणाल्या, "नकोय आम्हाला तुझ्या हातचं जेवण. आम्ही करून खाऊ आमचं काहीतरी. तू फक्त स्वतःचं बघ. नवऱ्याला तर गिळलंस, आता मजेत जेवण गिळत आहेस." "असं काय म्हणताय आई? मी असं काय केलं आहे? माझ्या हातून काही चूक घडली आहे का?" रसिकाने सासूबाईंना विचारलं. त्या म्हणाल्या, "तुझ्या हातून कसल्या चुका होणार नाही. चूक तर आम्ही केली आहे. म्हणून तुझ्यासारख्या पांढऱ्या पायाच्या पोरीला घरची सून करून घेतलं आहे." सासूबाई पुन्हा एकदा रागात तिला म्हणत होत्या. सासूबाईंच्या तोंडून स्वतःबद्दल असे काही ऐकल्यावर रसिकाला रडू कोसळले. म्हणून ती स्वयंपाकघरातून तडक तिच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि उशीवर तोंड खुपसून रडू लागली, जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज तिच्या 4 वर्षाच्या मुलीला अणूला ऐकू येऊ नये. रसिका एक 25 वर्षाची विधवा होती. तिच्या नवऱ्याचं सचिनचं 2 महिन्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. तेव्हा तिचे सासू-सासरे तिचा सांभाळ करत होते. सचिननंतर तिला त्यांचाच आधार होता. पण आज सासूबाई काहीतरी वेगळंच बोलून गेल्या होत्या. रसिकाच्या सासूबाई या आधीच कधीच अशा वागल्या नव्हत्या. लग्नाला 6 वर्ष झाल्यानंतर आज पहिल्यांदा तिने त्यांच्या तोंडून इतके कटू काहीतरी ऐकले होते. सचिन गेल्यावर त्यांनाही खूप दुःख झाले होते, पण त्यांचे जाणे हळूहळू काही का होईना त्यांनी स्वीकारले होते. सचिनच्या मागे रसिकाची आणि अणूची जबाबदारी आपलीच आहे हे त्या जाणून होत्या. पण गेल्या काही दिवसात रसिकाची मोठी जाऊ शैलजा सांत्वन करण्याच्या बहाण्याने घरी येऊन सासूबाईंच्या मनात रसिकाच्या विषयी वाईट भरू लागली आणि आधीच अनावर झालेल्या दुःखामुळे सासूबाई हळूहळू का होईना शैलजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागल्या होत्या. एक मुलगा गेल्यावर दुसऱ्या मुलाचा आधार शोधताना त्यांच्या कुटुंबाला आपलंसं करून रसिकाला परकी असल्याची वागणूक देत होत्या. शैलजा सांगायची की रसिकाच्या नशिबात नवऱ्याचं सुख नसेल, म्हणूनच भाऊजी इतक्या लवकर देवाघरी गेले आणि आता आपल्याला शैलजा आणि मोठ्या मुलाचा आधार लागणार आहे हे जाणून त्या शैलजाच्या सगळ्याच गोष्टी मनावर घेऊ लागल्या. रसिका आणि सचिनचे लग्न झाल्यावर अवघ्या 2 महिन्यातच शैलजा आपल्या नवऱ्यासोबत वेगळ्या घरात राहू लागली होती. अर्थात ते राहत असलेले नवीन घरसुद्धा सचिनच्या बाबांचेच होते. पण शैलजाला सासू-सासऱ्यांची जबाबदारी नको होती. ती जेव्हा सासू-सासऱ्यांसोबत राहायची तेव्हासुद्धा तिने कधीच मनापासून सासू-सासऱ्यांची सेवा केली नव्हती. तिला मुळात एकत्र राहायचंच नव्हतं. पण रसिका आणि सचिनचे लग्न झाल्यावर ते तिने बोलूनसुद्धा दाखवलं आणि तिला वेगळंच राहायचं आहे म्हणून सासू-सासऱ्यांनीसुद्धा त्यांना वेगळं राहण्यापासून अडवलं नाही. पण रसिकाने मात्र सासू-सासऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. अगदी आई-वडिलांप्रमाणे मान दिला आणि लवकरच त्यांना आपलंसं करून घेतलं. तेव्हापासून रसिका आणि सासू-सासऱ्यांचं माय-लेकीचं नातं निर्माण झालं होतं. सारं काही सुरळीत असताना भरल्या संसारातून सचिन निघून गेला. सुरुवातीला सासू-सासऱ्यांनी रसिकाला खूप आधार दिला, पण सचिनच्या जाण्याने शैलजाच्या मनात वेगळीच कल्पना आली. सासऱ्यांची मिळणारी पेन्शन, राहतं घर, आणखी काही प्रॉपर्टी हे सगळं सासू-सासरे सचिनच्या जाण्याने रसिका आणि अणूला देतील. पण जर रसिकाला काही न देता तिला तिच्या माहेरी पाठवून दिलं तर सर्व प्रॉपर्टीवर माझा अधिकार राहील. म्हणून तिने सासू-सासऱ्यांना आपल्या बाजूने आणि रसिकाच्या विरोधात उभे करायचे ठरवले आणि हळूहळू तिचा हा हेतू साध्य होत गेला. रसिकाची सासू तिच्याशी बोलताना सतत सचिनच्या जाण्याचा तुझा पायगुण कारणीभूत आहे असंच म्हणायच्या. एके दिवशी काही कामानिमित्त सकाळी शैलजा आपल्या सासूच्या घरी आल्या. त्या दिवशी सासूबाई सवयीप्रमाणे स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना पाहून शैलजा म्हणाली, "काय वाईट दिवस आले ना आई तुमच्यावर. घरी सून असूनसुद्धा तुम्हाला स्वयंपाक करावा लागत आहे. मला तर हे सर्व बघवतसुद्धा नाही." आता नाराज असलेल्या सासूबाईंना तर आता बोलण्याचे कारणच मिळाले होते. त्या म्हणाल्या, "हो गं, वाईट दिवस तर आले आहेत. म्हणून सतत नको असतानासुद्धा मला वारंवार हिचं असं तोंड पाहावं लागतंय. देवसुद्धा कोणत्या वाईट कर्माची शिक्षा देतोय काय माहिती. मग जर तुम्हाला हिचं तोंड पाहायचंच नसेल तर कशाला पाहताय आई? तुम्ही कशाला हिच्यासोबत एकाच घरात राहत आहात?" शैलजा म्हणाली.
बरोबर आहे तुझं. माझा मोठा मुलगा असताना काय गरज आहे मला यांच्यासोबत राहायची? आम्ही दोघंही आजच बॅगा भरून तुझ्यासोबत राहायला येतो. हे ऐकून शैलजाला धक्काच बसला. तिला वाटले होते की सासूबाई रसिकाला या घरातून बाहेर काढतील. पण सासूबाईंनी तसे न करता स्वतःच हे घर तिच्या ताब्यात देऊन माझ्यासोबत यायचं म्हणत आहेत. सासऱ्यांची जबाबदारी नको म्हणून तर तिने वेगळा संसार थाटला होता. पण पुन्हा सासूबाईंसोबत राहायला येणार म्हटल्यावर तिला धडकीच भरली. ती सासूबाईंना म्हणाली, तुम्ही कशाला स्वतःच घर तिच्या ताब्यात देत आहात? तिला काढा तुमच्या घराबाहेर. नाहीतर हिला फुकट्याचंच घर मिळेल. मुलगाच नाही म्हटल्यावर घरचे काय करणार आम्ही? आम्हाला नको काहीच. तसंही हे घर सचिन आणि रसिकाच्या नावावर आहे आधीच. आम्हाला तर आता आमच्या मोठ्या मुलाकडे राहायला जायचं आहे. हे घर सचिन आणि रसिकाच्या नावावर आहे हे शैलजाला अजिबात माहिती नव्हतं आणि म्हणूनच ती मोठ्याने ओरडतच म्हणाली, हे घर बाबांच्या नावावर होतं ना, मग भाऊजी आणि रसिकाच्या नावावर कधी केलं? 1 वर्ष झालं असेल. घर तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या नावावर केलं आणि दुसरं घर सचिन आणि रसिकाच्या नावावर केलं आहे. पण मला आता काहीच बोलायचं नाही. मी बॅगा भरायला घेते, अशी माहिती सासूने दिली. शैलजाला हे माहिती पडल्यावर तिला आपण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं झालं. तिला खूप राग आला आणि ती रागातच म्हणाली, वा वा सासूबाई, म्हणजे हे घर तिच्या कशात घालणार आणि मला आजन्म तुमच्या हाताखालची मोलकरी बनवून ठेवणार. मला काय मूर्ख समजलात का तुम्ही? शैलजाचे असे उद्धट बोलणे ऐकून सासूबाईंना धक्काच बसला. त्या तिला म्हणाल्या, अगं हे तू काय बोलत आहेस? आता तू आणि तुझा नवराच आमचे सर्वस्व आहेत. तूच असं म्हणशील तर आम्ही कोणाकडे पाहून जगणार? तू तर इतके दिवस म्हणत होतीस ना, यापुढे आम्हीच तुमचा आधार आहे म्हणून. मला काय वेड लागलाय का तुम्हाला सोबत घेऊन जायला? हे घर आम्हाला मिळालं असतं तर विचार केला असता. आणि राहिली गोष्ट मी तुमचा आधार बनण्याची, तर इतके वर्ष ज्या रसिकाने तुमची सेवा केली तर तिला तुम्ही क्षणात परक केलं, तर मला कुठून समजून घेणार तुम्ही? शैलजा रागारागानेच म्हणाली. शैलजाच्या गोड बोलण्याचे कारण आता सासूबाईंच्या लक्षात आले होते. अपेक्षाभंग झाल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर व्यवस्थित साफ दिसत होतं. अवसान गळालेल्या अवस्थेत त्या पटकन जागच्या जागी खालीच बसल्या. सासूबाईंची ही अवस्था पाहून रसिकाला खूप वाईट वाटले. शैलजा सासूबाईंना बोलताना खूप उद्धट आणि विचित्र बोलत होती. आतापर्यंत तिला मोठ्या जावेच्या नात्याने मर्यादा होत्या म्हणून ती गप्प बसली होती. मात्र सासूबाईंना असे बोलल्यावर तिला राहवले गेले नाही. ती शैलजाला म्हणाली, बस करा ताई, आईंना तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय. तुम्ही असं नका बोलू त्यांच्याशी. तेव्हा शैलजा म्हणाली, इतके दिवस घालून पाडून बोलल्या त्या तुझ्याशी. जिचा नवरा गेला तिला आधार द्यायचं सोडून तुझा छळ केला या लोकांनी आणि तू यांची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालत आहेस. ते काही असू द्या, या माझ्या आईसारख्या आहेत आणि त्यांना कोणीही असे बोललेलं मला चालणार नाही, असे रसिका म्हणाली. तू तर एक नंबरची मूर्ख आहेस, असं म्हणून शैलजा तावातावाने तिथून निघून गेली. रसिकाने तिच्या सासूबाईंना बघितले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ती त्यांना म्हणाली, आई तुम्ही ताईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. तिच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही ग पोरी. माझ्या वागण्याचंच वाईट वाटतं. मी किती वाईट वागले तुझ्याबरोबर. शैलजाच्या बोलण्यात येऊन मी तुला काय काय बोलले. पांढऱ्या पायाची, अपशकुनी, नवऱ्याला गिळलं आणि काय काय. इतकंच काय, माझ्या सोन्यासारख्या नातीला अणूला सुद्धा जीव लावला नाही. तुला जेव्हा सगळ्यात जास्त माझी गरज होती त्याच वेळेला मी तुला एकटं पाळलं. तुझ्याशी नजर मिळवायची सुद्धा माझी लायकी नाही ग. रसिकाची सासूबाई रडतच म्हणत होत्या, नाही आई, मी समजू शकते. सचिनच्या जाण्याने तुम्ही सुद्धा दुःखी आहात आणि तुमच्या या हळव्या परिस्थितीचा फायदा घेऊन शैलजाताईने तुमच्या मनात नको ते भरवलं. खरं सांगायचं झालं तर मला तुमच्या बोलण्याचं इतके दिवस वाईट वाटलं नाही जितके या गोष्टीचं वाईट वाटलं की तुम्ही माझ्यापासून दूर जाल. आई, मला तुमच्याविषयी काहीच तक्रार नाही. रसिका तिच्या सासूचे अश्रू पुसत म्हणाली. तेव्हा तिच्या सासूबाई रसिकाच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागल्या. त्यांना रडताना पाहून रसिकाला भरून आलं आणि त्या अश्रूंनी नात्यातील कटुता धुवून काढली. कोणाच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ कधीच साधू नका, जसा शैलजाने साधला. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.